हाय सगळ्यांना, नमस्कार. आज आहे संडे. तर आज संडे आहे म्हणून आज मी चिकन बनवणार आहे. तर चिकन बनवण्यासाठी मी कांदे घेतले 4, लसूण आणि अद्रक. आता मी कांदा कट करून घेत आहे चिकनसाठी. एकदम बारीक कांदा कट करायचा, म्हणजे भाजताना पण एकदम व्यवस्थित भाजतो कांदा, छोटा बारीक असला की एकदम. इथं मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं 2 तास. दही आणि गरम मसाला लावला होता चिकनला. 2 तास मी ठेवलं होतं. चांगलं मॅरिनेट होतंय आणि चवही छान लागते चिकनची आणि शिजायलाही खूप छान मदत होते, म्हणून मी आधीच मॅरिनेट करायला ठेवलं होतं. चिकनसाठी लागणारे मसाले घेतलेत मी. धना पावडर, आमच्या घरातलं कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, लाल मिरची पावडर, हळद, हे सगळे मसाले घेतले. कढई ठेवून मी तेल गरम करण्यासाठी टाकलं. अद्रकची साल काढायची विसरले होते, म्हणून अद्रक साल काढून घेते. आता मी तेल एकदम कडक तापलं होतं. उकळत्या तेलात मस्त कांदा आता छान भाजतोय. कांदा भाजायला टाकला मी. आता कांदा भाजून असं मीडियम गॅसवरच कांदा भाजायचा, म्हणजे छान सोनेरी गोल्डन कलर येतोय. आणि जरा झाकून ठेवलं मी 1-2 मिनिटासाठी. तोपर्यंत इकडं अद्रक लसूण मी खिसून घेतलं. हा चिकन मसाला आहे आणि हा गरम मसाला. कांद्यात थोडंसं मीठ मिक्स केलं, कांदा छान भाजतोय म्हणून. इकडं हे वाटण तयार केलंय मी पाणी घालून. खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर थोडंसं पाणी घालून बारीक केलं. आणि हे वाटण पण मी आता कांद्याबरोबरच छान भाजून घेत आहे. थोडंसं पाणी घालून विसळून ते टाकते, राहिलेला मसाला त्याचा. हे वाटण पण एकदम बारीक गॅसवर चांगलं परतवायचं. फास्ट गॅसवर नाही हे करायचं, कारण ते जळलं पण जाते. मीडियम गॅसवर मी वाटण भाजून घेतलं. त्याच्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली. आता लाल मिरची पावडर पण चांगली परतून घ्यायची त्या मसाल्याबरोबर. त्याच्यानंतर धना पावडर त्याच्यामध्ये टाकली. हे पण मिक्स करून छान थोडंसं वाफ द्यायची. आणि त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जो आहे आमचा घरचा ठेवणीतला, तो मी टाकते याच्यामध्ये. हे सगळे मसाले आता एकत्र करून ही एव्हरेस्टची चिकन मसाला टाकते. चव खूप छान लागते याच्यामुळं. चिकन मसाला टाकला ना खूप टेस्टी लागते. आणि एव्हरेस्टचाच वापरायचा, खूप छान चव येते आहे ना दुसऱ्या कोणत्याही मसाल्यापेक्षा. आणि आता हे सगळे मसाले टाकून परतून टोपण झाकून ठेवलंय बारीक गॅसवर. तेल सुटतंय मग मसाल्यांचं. तोपर्यंत मी इकडं मॅरिनेट केलेलं चिकन एकदा हलवून घेतलं. मसाले एकदम छान मस्त भाजलेत बघा, असे चुटचुटचुट शिजायला लागलेत. थोडंसं गरम पाणी ॲड केलं मी परत त्याच्यामध्ये. अजून थोडं मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. अजून असं रटरट थोडं शिजू देणार आहे. बघा मस्त तेल सुटलंय, छान दिसते का बघा. बाजूला कसं तेल आले, त्याच्यामुळे आता मसाले शिजलेत. आता आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत. चिकन ॲड केल्यानंतर सगळीकडं सगळे मसाले त्याला परतून घ्यायचं चिकनला. आणि लगेच पाणी नाही घालायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं. खूप छान झालं होतं, म्हणून मला खूप भूक लागली होती, म्हणून मी सांगत होते मला खूप भूक लागली असं. बघा किती सुंदर चिकन शिजलं आणि बघा किती छान तेल पण सुटलंय. आणि हे सगळं झाल्यानंतर गरम मसाला, सगळे मसाले टाकताना मी टाकला नव्हता. गरम मसाला नंतर सगळ्यात लास्टला वरून टाकायचा. खूप छान चव येते. आणि ह्याच्यावरती वाफेवर पाणी जे गरम होते ना, तेच पाणी मी नंतर चिकनमध्ये ओतलं. ह्याच्याने पण टेस्ट अजून छान लागते. आता ह्याच्यानंतर तुम्ही जरा थोडा वेळ सगळं मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावर आता
झाकण ठेवायचं. चिकन शिजायला थोडा टाईम, जास्त टाईम नाही लागत, पण सगळे मसाले हे एकत्र होऊन तेल सुटेपर्यंत थोडा टाईम जातोय. घड्याळात वाजल्या होत्या 5:30. मी 5:45पर्यंत चिकन गॅसवर ठेवलं होतं. बघा कसं मस्त तेल सुटलंय, तर्री आली आहे चिकनला. आणि तेल पण एकदम मी थोडंच वापरलेलं. असं ऑइली चिकन आम्हाला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी कमी तेलातलंच चिकन बनवलंय. पण किती सुंदर बघा, त्याला असं बाजूला एकदम थोडंसं तेल हे झालंय आणि खूपच वास तर घरातून एकदम छान सुटला होता. आमच्या बाजूला आली होती ना, ती म्हणत होती, आंटी कितना अच्छा खुशबू आ रही है, मेरा खाने का मन कर रहा है. गुजराती खात नाहीत ना. आता गॅस बंद करण्याचा टायमाला मी 5:30ला चालू केलं होतं. आता 5:45 वाजल्या बघा. आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपलं चिकन मस्त असं शिजलेलं आहे बघा. काय मस्त तर्री आली आहे आणि खूपच छान सुहास पण सुटला होता सगळ्या घरातनं. मस्त झालंय, छान झालंय. माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. छान असं चुटचुट चुटचुट चिकन शिजत आहे आणि कसा कट आलाय बघा, लाल भडक एकदम मस्त सुंदर कलर आलाय ना चिकनला. खूप छान वाटते आणि एवढं मी मन लावून सारखं सुंदर झालंही होतं, छानही झालं होतं. खाल्ल्यावर अजून समजेल कशी झाली होती टेस्ट. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप छान. वरून मी कोथिंबीर टाकली, कोथिंबीर टाकल्याशिवाय काही टेस्ट नाही बघा, एवढं करून मग त्यामुळे मी कोथिंबीर टाकली. खूप मन झालं होतं खायचं म्हणून मी तुम्हाला म्हणलं जेवायला या. तुम्हाला सगळ्यांना मी जेवायला बोलवत होते आणि आता मी जेवायला बसतीये. चिकन कसं झालंय सांगते मी तुम्हाला खाऊन. ताटामध्ये मी चपाती, भात आणि प्लेटमध्ये चिकन सगळं घेतलंय. आता मी खात आहे. कसं झालंय मी तुम्हाला सांगते खाऊन. खूप छानच झालं असणार आहे ते, तुम्ही बघा. आता बघूया कसं झालंय. क्या बात है, सुपर, मस्तच झालंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा. कशी रेसिपी आहे ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट असू द्या. बाय बाय. असा गेला आजचा दिवस आमचा छान.